पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे. कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दिसत आहे. हा मेसेज नेमका काय येत आहे? पीक विमा खात्यात कधी जमा होणार आहे? कोणत्या जिल्ह्यांना प्रथम लाभ मिळणार आहे? आणि जून अखेरपर्यंत काय मोठा निर्णय होऊ शकतो? ही सर्व माहिती आज आपण सविस्तर बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. लॉट क्रिएटेड बाय IC म्हणजेच विमा कंपनीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. IC म्हणजेच इन्शुरन्स कंपनी. हा मेसेज दिसल्यास तुमचा डेटा तपासणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे असे समजले जाते. आता प्रश्न येतो, पैसे कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना हा मेसेज दिसत आहे त्यांच्यासाठी DBTद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. साधारणपणे पुढील 7 ते 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे. पीक विम्याची रक्कम कशी ठरते? यासाठी शासन मागील काही वर्षांचा उत्पादन डेटा, पीक कापणी, प्रयोग, हवामान परिस्थिती आणि नुकसानीची टक्केवारी यांचा अभ्यास करते. त्यानंतर विमा कंपनी अंतिम मंजुरी देत असते आणि लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्ही 500 की 1000 रुपये विमा भरला, मग किती रक्कम ही मिळणार? याचे उत्तर प्रत्येक गाव किंवा पीक आणि नुकसानाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांना समान रक्कम मिळत नाही. काहींना 1000 रुपये तर काहींना त्यापेक्षा कमी रक्कम ही मिळू शकते. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे 20 जून नंतर पीक विमा वितरणाला वेग येण्याची शक्यता आहे. तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवीन पीक विमा GR देखील येऊ शकतो. या GR मध्ये काही नवीन बदल आणि नवीन नियम समोर सुद्धा येऊ शकतात. मित्रांनो, खरीप हंगाम सुरू झाला आहे. अनेक भागामध्ये पेरण्या सुरू सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे विमा कंपन्या देखील नवीन ग्राहक म्हणजेच नवीन शेतकरी या योजनेमध्ये सहभागी व्हावेत यासाठी वितरण प्रक्रियेला गती देऊ शकतात. तुमच्या पीक विमा अर्जाची स्थिती तपासा. जर लॉट क्रिएटेड बाय IC किंवा तत्सम मेसेज दिसत असेल तर घाबरू नका. याचा अर्थ तुमची प्रक्रिया पुढे सरकत आहे. मित्रांनो, पीक विम्याबाबत प्रत्येक नवीन अपडेट, मंजुरी, वितरण आणि शासन निर्णय आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची स्थिती काय आहे? तुमच्या मोबाईल लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.